अध्याय 19 श्री गणेशाय नम एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र आत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयंती सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यास बहुत महासाधू देखील करावये हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिनी नाना स्थानी फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुनी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा एकोणी सन्मुख पाहुणी तयाला अज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक एकता तेथीची समाधी लागली त्याची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाल्या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावल स्वामी पदापुंजावरी मस्तक ठेविले झड करी सददित झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृते केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले स्वामीचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनी नृसिंह सरस्वतीची समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वर योषिता पाळोनी तेसे द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी मनी मग सहजची सुरभुवनी अंती जास्ती सुखावे एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीची कुण येती तत्काळ जाणवणी पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडवणी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसलेकर नामे देव मामलेदार त्यासेही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले वासुदेव फडके ब्राह्मण थोर यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्डक दिदली श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा करी तरी खड्डक हाती देतील जाओनी बैसला दूर श्रेणी जाणिले अंतर त्याचे पाहुणी कर्म गुरु राजद्रोह मानसी लगबगी उठली स्वारी सत्वरा आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटास न जाय आले असे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्डक करी परी तो अभिमानी पुरुष खड्डक घेऊन तैसेच आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्याची यश न आले सर्व हेतू निष्कळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदेनी करीता ते आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहोण्या विपरीत परी श्रीचरण धरले झड करी उभा राहिला काळादुरी नवल परी जाहले दीनवदन पाहुणी दृढ घातली मिठी चरणे तात्याकरिती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे नावे त्वा त्वरित पश्याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णी ताती बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे एशा लिहिल्या असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामीचरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा श्री रस्सु शुभ भवतु अध्याय 20 श्री गणेशाय नम जय जयजी करुणा करा जय जयजी यती वरा भक्तजन संताप हरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होतील दहन सांगता एकता पान वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरुनी मानसी ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातल्या करून या श्रीची स्तुती माता ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्याते वदविती हास्यवदने करुनी फकीराते देई खाना तेने पुरवितील सर्व कामना पक्वाने करुनी नाना तेतेच भोजन देईजे ग्रहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उद्दिष्ट उरले पत्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहास्ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या ग्रहास्ते मन आशंक झाले तेधवा म्हणे यवन यती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उत्तिष्ट यतीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याचिया
इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधना त्या जवळी नसे पडी. त्याचे देखुनी समर्थ म्हणते हे उद्दिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरती बैसला. त्याचे बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईला आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायसी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार हुडोनी घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रस्त पडला दृष्टीसे. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. ग्रहस्थ मनी आनंदला बाईते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य ग्रहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करीत श्रोत गात स्वामींचे. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा एकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा. श्री रत्सु शुभ भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नम. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले स्वामी राज. आता कळसा अध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझे येता. जड देह त्या लागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण सत्वर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशीस मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्ता करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून तेधवा. जवळ होते सेवे करी त्यांना दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णित न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुनी आक्रंदक. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दावीला. उद्धारिले जनमुंडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तिली प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेतक रामा मादारी जन्म माझा झालासे. तेथेचे बालपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिदवा उपजली चिती स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमा अध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींचे. पाठविले कारभारासी पंचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी द्याविला चमत्कार. त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती चढली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य भोवत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10मा अध्यायात. ते एकता पुनित श्रोते होते सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय. 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 त्यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडग्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एका ग्रहस्थ निर्धन त्यासी लागले भाग्यपूर्ण. तेचे केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता वंदोने त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र. त्याचे आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वस. वृताभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवस. भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिन्नी प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दयाळा कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उदन. त्यातील कुसुमे वेचून. सुंदरा माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल. सदुदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभ भवतु.
इथे श्री स्वामी चरित्र सारामृतम संपूर्णम.